गुड मॉर्निंग ऑल. ॲक्च्युली हा आपला पहिला व्हिडिओ होता. तो माझ्याकडून डिलीट झालेला आहे, त्यामुळे मी आता दुसरा करते आहे. वेट अ मिनिट. आपलं इंट्रोडक्शन राहिलं होतं. ओके, हियर आय एम नाऊ. ओके, डन. आपण एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन हा आपला पहिला चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहे. हा जसा म्हणजे हा 12वीला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. याचं रिव्हिजन आपण घेणारच आहे परत. आणि CET आणि नीट दोघांच्यासाठी सुद्धा हा चॅप्टर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ॲक्च्युली ते याच्यानंतरचा व्हिडिओ मी पाठवला होता. बघू, आता त्याची लिंक पाठवणार आहे मी तुम्हाला. मग हाच पहिला पाठवते आणि मग नंतर दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते. ठीक आहे. तर घरी जेवढा वेळ मिळतो तो वेळ अभ्यासासाठी यूज करा. हे व्हिडिओ लेक्चर्स वगैरे करणं हे सगळं आमच्यासाठी खूप अवघड आहे, कारण आमच्या अभ्यासक्रमाचा तो भाग नाही आहे. पण ते आम्ही कसं तर करून सगळ्यांनी जमवलेलं आहे आणि तुम्ही पण त्याचा फायदा घ्या. आणि घरी जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यास करा, कारण तुमच्याबरोबरची सगळी मुलं आता अभ्यास करत आहेत. तुम्ही वेळ तुमचा वाया घालू नका. ओके. तर आपला फर्स्ट चॅप्टर असणार आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. तर पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे, व्हॉट इज मीन बाय एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय, तर रिमूव्हिंग ऑफ एक्सक्रिटरी प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज एक्सक्रीशन. देन व्हॉट इज मीन बाय एक्सक्रिटरी प्रोडक्ट. एक्सक्रिटरी प्रोडक्ट रिमूव्ह करणे म्हणजे एक्सक्रीशन. देन व्हॉट इज मीन बाय एक्सक्रिटरी प्रोडक्ट, the products which are harmful to our body, products which are harmful to our system organ are called as excretory product. जे प्रोडक्ट आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असणार आहेत, आपल्या सिस्टीमसाठी हार्मफुल असणार आहेत, त्या प्रोडक्ट्स आपण काय म्हणणार आहे, एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स असं म्हणणार आहे. म्हणजे ते प्रोडक्ट्स आपण रिमूव्ह करणार आहे. ठीक आहे. तर मग एक्सक्रीशनची डेफिनेशन काय असणार आहे, तर इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इज कॉल्ड ॲज एक्सक्रीशन. इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इज कॉल्ड ॲज एक्सक्रीशन. मग आता हे जे नायट्रोजनस वेस्ट असतील किंवा एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स जे असणार आहेत ते कुठले असणार आहेत बघा. तर पहिल्यांदा नायट्रोजनस वेस्ट जस्ट लाईक अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड, हे 3 मेन एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स असणार आहेत. देन देर आर सम गॅसेस वेस्ट जस्ट लाईक CO2. CO2 इज अ गॅस इन द फॉर्म ऑफ वेस्ट. तो आपण लंग्सच्या थ्रू एक्सिट करणार आहे. त्यानंतर देर इज सम फ्लुइड वॉटर विच वी आर गोइंग टू एक्सक्रीट, विच इज हार्मफुल और विच इज अ टॉक्सिक. जे टॉक्सिक आहे, विषारी तयार झालेलं असणार आहे पाणी, ते सुद्धा आपण बाहेर टाकणार आहे. देन क्रियाटिनिन. देन व्हॉट इज क्रियाटिनिन, द मस्क्युलर वेस्ट इज कॉल्ड ॲज अ क्रियाटिनिन. मस्क्युलर वेस्ट म्हणजे काय असणार आहे, की जे आपण हालचाल आपण करणार आहे, आपल्या मसल्सची जी काय हालचाल होत असते त्या हालचालीमधून जे वेस्ट झालेलं असणार आहे ते क्रियाटिनिन असणार आहे. ते क्रियाटिनिन आपण बाहेर टाकणार आहे. देन सम एक्स्ट्रा मिनरल्स, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, हे सुद्धा आपण these all also we are going to excrete. हे सुद्धा आपण एक्सक्रीट करणार आहे. त्याच्यानंतर हे जे एक्सक्रीशन जे होणार आहे, these excretory products are excretes through our urine, fecal matter and our sweat. कशाच्या थ्रू आपण एक्सक्रीट करणार आहे, एक युरिन, दुसरं फिकल मॅटर आणि दुसरं स्वेट. युरिन, स्वेट माहिती आहे. फिकल मॅटर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलं आहे. अनडायजेस्टेड फूड मटेरियल इज कॉल्ड ॲज अ फिकल मॅटर. तर त्या फिकल मॅटरच्या थ्रू आपण ते बाहेर टाकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सम पिगमेंट्स आर फॉर्म्ड ड्यू टू द ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन नोन ॲज अ बिलिरुबिन. वी ऑलरेडी स्टडीड इट. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होणं, RBCचं ब्रेकडाऊन होऊन बिलिरुबिन तयार होणार आहे आणि ते गॉल ब्लॅडरमध्ये साठवलं जाणार आहे आणि थ्रू इंटेस्टाईन ते बाहेर टाकलं जाणार आहे. म्हणजेच काय, अजून काय एक्सक्रीट होणार आहे, ज्या वेळेला हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होणार आहे ते सुद्धा आपण ते एक्सक्रीट करणार आहे. त्याच्यानंतर काही युरोक्रोम्स आहेत. युरोक्रोम्स म्हणजे नंबर ऑफ पिगमेंट, जसं आहे की येलो पिगमेंट, ऑरेंज पिगमेंट. फळं भाज्या आपण खातो त्यासुद्धा एक्स्ट्रा असणार आहे, ते सुद्धा आपण एक्सक्रीट करणार आहे. त्यानंतर सम एक्स्ट्रा हार्मोन्स, सम एक्स्ट्रा व्हिटॅमिन्स आर ऑल्सो वी आर गोइंग टू एक्सक्रीट. ठीक आहे. देन सम व्होलाटाईल सबस्टन्सेस आर ऑल्सो एक्सक्रीटेड थ्रू आवर लंग्स. देन व्होलाटाईल सबस्टन्सेस म्हणजे काय असणार आहे, तर सबस्टन्सेस वी आर in the form of gases and excreted through our lungs called as a volatile substance. समजते, कळते.
ह्या गोष्टी आपण एक्सक्रीट करणार आहे. ओनली आपण नायट्रोजनस वेस्ट, ओनली अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड आपण एक्सक्रीट करणार नाही. तर हे सगळं तुम्हाला दिसत असेल, मी लिहिलेलं आहे तिथं. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, वेस्ट करणार आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. आता बघा, आता हे जे एक्सक्रीशन होणार आहे ते एक्सक्रीशन कशाच्या थ्रू होणार आहे, तर आपला हा चॅप्टर आहे तर आपण म्हणू इन मॅमल्स एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू किडनी. मॅमल्समध्ये एक्सक्रीशन आपण किडनीच्या थ्रू होणार आहे. मग डायरेक्ट किडनी तयार झाली का, नाही झालेली. आपण ॲनिमल किंगडम ॲनिमेलिया आपण हा बघितलेला आहे. तर किंगडम ॲनिमेलिया आपण पोरीफेरा टू मॅमल्सपर्यंत आपण फायलम्स बघितलेत आणि हाफ इनव्हर्टिब्रेट्स आणि हाफ व्हर्टिब्रेट्स बघितलेत. पहिल्या ज्या ह्या पूर्ण वर्ल्डमध्ये पहिल्यांदा इनव्हर्टिब्रेट्स तयार झालेले आहेत आणि नंतर व्हर्टिब्रेट्स तयार झालेले आहेत. आणि इनव्हर्टिब्रेट्समध्ये पण पहिला पोरीफेरा हा ऑर्गन तयार झालेला आहे. मग आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये पॅटर्न होता आपला एक, एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू प्रोटोनेफ्रिडिया, एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू नेफ्रिडिया, एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू नेफ्रॉन्स, एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू माल्फिजन बॉडी अँड देन एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू किडनी. असं आपण शेवटपर्यंत आलेलो. त्यावेळेला ह्याच्याबद्दल आपण म्हणजे खूप बोललेलो होतं की ही जी किडनी तयार झालेली आहे ती कशापासून तयार झालेली आहे, तर लोअर ऑर्गॅनिझममध्ये पहिल्यांदा काय तयार झालेलं आहे, प्रोटोनेफ्रिडिया. मग ऑर्गॅनिझम डेव्हलप झाला, मग म्हणजे पोरीफेरा डेव्हलप झाल्यानंतर टिनोफोरा, ॲनेलिड्स, आर्थ्रोपोडा आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर कॉन्ड्रेस्टाइड्स, ऑस्टिओसाइट्स बघितले, त्यानंतर ॲम्फिबियन्स झाले, त्यानंतर रेप्टाईल झाले, मॅमल्स झाले. मग ह्या प्रत्येकामध्ये सगळे ऑर्गन्स म्हणजे ब्रेनसुद्धा पहिला गँग्लियनच्या फॉर्ममध्ये होता, मग नर्व कॉट तयार झाला, मग नर्विंग तयार झाली, मग ब्रेन तयार झाला. सेम थिंग इथं झालेले आहे. आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. प्रोटोनेफ्रिडिया झाले, परत नेफ्रिडिया झाला, देन मॉल्फिजन बॉडी झाली, मग आपण वेल डेव्हलप्ड ऑर्गन झाला किडनी. कळतंय? हां. मग आता आपण बघूया की इन ॲनिमल्स एक्सक्रीटरी ऑर्गन, एक्सक्रीटरी स्ट्रक्चर्स कुठले कुठले आहेत हे आपण बघितलेलं आहे. पण ॲज अ पार्ट ऑफ दिस चॅप्टर म्हणून मी परत एकदा हे रिवाईज करते. मोस्टली इन इनव्हर्टिब्रेट्स देर आर सिम्पल एक्सक्रीटरी ऑर्गन्स आर सिम्पल इन फॉर्म्स. इनव्हर्टिब्रेट्समध्ये एक्सक्रीटरी ऑर्गन सिम्पल होते. पोरीफेरामध्ये तर आपण काय बघितलं होतं, एक्सक्रीशन टेक्स प्लेस इन बिटवीन टू सेल्स. दोन सेल्सच्या मध्ये जी जागा आहे त्याच्या थ्रू एक्सक्रीशन होणार आहे आपण पोरीफेरामध्ये बघितलेलं होतं तसं. अँड इन व्हर्टिब्रेट्स दिस स्ट्रक्चर इज वेल डेव्हलप्ड अँड इट इज अ कॉम्प्लेक्स अँड इन द फॉर्म ऑफ ऑर्गन. इनव्हर्टिब्रेट्समध्ये नॉन वेल डेव्हलप्ड स्ट्रक्चर आहे एक्सक्रीशनचं आणि व्हर्टिब्रेट्समध्ये डेव्हलप्ड स्ट्रक्चर आहे, हे बघितलेलं आहे. तर फर्स्ट एक्सक्रीशनचं स्ट्रक्चर जे असणार आहे ते प्रोटोनेफ्रिडिया आणि ह्याच प्रोटोनेफ्रिडियाला आपण काय म्हणलं होतं, फ्लेम सेल्स. बरोबर आहे का, आठवतंय का? इन प्लॅटीहेलिमंथीस आपण फायलम प्लॅटीहेलिमंथीसमध्ये आपण काय बघितलेलं होतं, एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू प्रोटोनेफ्रिडिया और एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू फ्रेम सेल्स आपण बघितलेलं आहे. एक्झाम्पल्स फ्लॅटवर्म्स अँड प्लानरिया असं बघितलेलं. मग का बघतोय आपण हे? फॉर एक्झाम्पल नीटला प्रश्न असा किंवा सीईटीला प्रश्न असा विचारला जातो की इन फ्लॅटवर्म्स और इन प्लानरिया एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू डॅश सेल्स. मग सेल्स असेल तर फ्लेम सेल्स असेल, किंवा इन प्लानरिया किंवा इन फायलम प्लॅटीहेलिमंथीस एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू डॅश. मग खाली प्रोटोनेफ्रिडिया, नेफ्रिडिया, मॉल्फिजन ट्युब्यूल्स, किडनीज असे ऑप्शन्स असतील. ठीक आहे. हे झालं आपण क्वेश्चन असा विचारला जातो. आणि स्ट्रक्चर्स कशा असणार आहेत, पहिल्यांदा लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये आपलं काय तयार झालेलं आहे, प्रोटोनेफ्रिडिया तयार झालेला. प्रोटोनेफ्रिडिया आपण काय म्हटलेलं आहे, फ्लेम सेल्स असं म्हणलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, प्रोटोनेफ्रिडिया, नेफ्रिडिया, मॉल्फिजन ट्युब्यूल्स, किडनीज हे कुणाकुणामध्ये आहेत, कुठल्या फायलममध्ये कुठला एक्सक्रीटरी ऑर्गन आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या फायलमची एक्झाम्पल्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नीटसाठी. फायलमची एक्झाम्पल आणि एक्सक्रीटरी ऑर्गन, व्हेरी सिम्पल. एवढं लक्षात ठेवला तरी पण बास आहे तुम्हाला. बोर्डला तुम्ही याच्यावरती क्वेश्चन्सचा आन्सर्स तुम्ही देऊ शकता बोर्डच्या क्वेश्चन्सवरती. कळते? फायलम, एक्सक्रीटरी ऑर्गन, इट मे बी नेफ्रिडिया, प्रोटोनेफ्रिडिया, फ्लेम सेल्स, ग्रीन ग्लँड्स, माल्फिजन बॉडीज, किडनीज, काही ह्यापैकी एक असू शकतो. आणि मग ते तुम्हाला एक्झाम्पलवरून सुद्धा क्वेश्चन तुम्हाला ते विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहिलं प्रोटोनेफ्रिडिया और फ्लेम सेल्स झाले प्लॅटीहेलिमंथीसमध्ये. त्यानंतर थोडंसं डेव्हलपमेंट झाली आहे. अँड सम प्रोटोनेफ्रिडिया गेट्स डेव्हलप्स अँड मेंटेन्स आयोनिक अँड फ्लुइड रेग्युलेशन दॅट इज कॉल्ड ॲज अ
ऑस्मोरेग्युलेशन. एक्झाम्पल ॲनिलिड्स अँड सेफेलोकॉर्डाटा. बरोबर. प्रोटोनेफ्रेडियामध्ये ऑस्मोरेग्युलेशन होत नाही, म्हणजे आयोनिक बॅलन्सिंग होत नाही प्रोटोनेफ्रेडियामध्ये. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे बॅलन्सिंग ऑफ अवर बॉडी, आयोनिक बॅलन्सिंग ऑफ अवर बॉडी. मग तो प्रोटोनेफ्रिडिया करत नाही, पण म्हणजे प्लॅटीहेलिमंथीसमधले प्रोटोनेफ्रिडिया करत नाहीत. त्याच्यानंतरचे जे फायलम्स आहेत त्याच्या पुढं सगळीकडे ऑस्मोरेग्युलेशन हे केलं जातं. ठीक आहे. मग ऑस्मोरेग्युलेशन आता असं पण म्हणजे प्रोटोनेफ्रिडिया ऑस्मोरेग्युलेशन कुठं करणार आहे, तर ॲनिलिड्स अँड सेफेलोकॉर्डाटा ह्या फायलममध्ये करणार आहेत. आणि प्रोटोनेफ्रिडिया ऑस्मोरेग्युलेशन कुठल्या फायलममध्ये करणार नाहीत, प्लॅटीहेलिमंथीसमध्ये करणार नाहीत. अभ्यास असा करायचा आहे, ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्यात, पाठ करायचं नाही आहे. प्रोटोनेफ्रिडिया विचारतील, पण ऑस्मोरेग्युलेशन विचारलं आणि त्यात फायलम तुम्हाला प्लॅटीहेलिमंथीसुद्धा ते टाकू शकतात. पण प्लॅटीहेलिमंथीसमध्ये लोअर ऑर्गॅनिझम आहे, त्यामुळं नॉट वेल डेव्हलप्ड फायलम असल्यामुळं प्लॅटीहेलिमंथीसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया ऑस्मोरेग्युलेशनचं काम करत नाहीत. त्याच्या पुढं त्याची डेव्हलपमेंट झाली आहे आणि तो पुढच्या फायलममध्ये जाऊन ऑस्मोरेग्युलेशन करतो. क्लिअर? कळतंय? समजतंय का? साथ द्या जरा आम्हाला, आम्ही खूप मेहनत घेतो यासाठी सगळ्या, आणि घाबरू नका अजिबात, आम्ही तुमच्याबरोबर आहे. ओके. ते सांगतोय तसा अभ्यास करायचा. ठीक आहे. आता थर्ड जो आहे डेव्हलपमेंट झालेली आहे ती नेफ्रिडिया झालेली आहे. नेफ्रिडिया कुणाला म्हटलेलं आहे? नेफ्रिडिया प्रोटोनेफ्रिडिया विथ सिक्रिट्स ट्युब्युलर एक्सटेन्शन्स. ज्या प्रोटोनेफ्रिडियाला ट्यूब्स फॉर्म झालेले आहेत त्याला आपण काय म्हणलेलं आहे? नेफ्रिडिया. जसं नर्व कॉर्डला व्हर्टिब्रल कॉलम तयार झालेला आहे, नर्व कॉर्डला गँग्लियन्स झालेले आहेत, ब्रेनबद्दल आपण शिकलेलं आहे, सेम जस्ट लाईक दॅट. ओके. तर तिसरं डेव्हलपिंग ऑर्गन कुठला असणार, तर नेफ्रिडिया विथ सिक्रिट्स ट्युब्युलर एक्सटेन्शन टू रिमूव्ह नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट्स टू मेंटेन द ऑस्मोरेग्युलेशन. सेम थिंग असणार आहे. एक्झाम्पल्स असणार आहेत अर्थवर्म्स अँड सम ॲनिलिड्स. आता परत मी कसा प्रश्न विचारला जाईल हे सांगणार नाही, आता तुम्हाला कळालेलं असणार आहे. ओके. पुढं जाऊया. अरे काय झालं, तिसरं कुठं गेला? वेट मिनिट. अरे बाबांनो कुठे गेला? ठीक आहे, आलो. आता नेक्स्ट डेव्हलपिंग ऑर्गन जो असणार आहे तो काय आहे? मल्फिजियन ट्युब्युल्स असणार आहे. ओके. प्रोटोनेफ्रिडिया प्लॅटीहेलिमंथसमधला, देन डेव्हलप्ड प्रोटोनेफ्रिडिया कशामधला? सेफेलोकॉर्डाटामधला, ॲनिलिड्स अँड सेफेलोकॉर्डाटामधला. देन नेफ्रिडिया ट्यूब फॉर्म झाले आहे प्रोटोनेफ्रिडियाला, कशामध्ये असणार आहे? अर्थवर्ममध्ये होता आणि कशामध्ये होता? अर्थवर्ममध्ये होता आणि सेफेलोकॉर्डट्समध्ये होता. त्यानंतर आता त्याच्या पुढं डेव्हलप झालेले ऑर्गन्स असणार आहेत. त्याच्या पुढं डेव्हलप झालेला ऑर्गन जो असणार आहे तो मल्फिजियन ट्युब्युल्स असणार आहे. पुढचा फर्दर डेव्हलपिंग एक्सक्रेटरी ऑर्गन मल्फिजियन ट्युब्युल्स. मल्फिजियन ट्युब्युल्स आर एक्सक्रेटरी ऑर्गन्स ऑफ इन्सेक्ट्स इन्क्लुडिंग कॉकरोच. कॉकरोचमध्ये आपण बघितलेला, तर मी जास्त रिपीट करणार नाही. कॉकरोचमध्ये किती मल्फिजियन ट्युब्युल्स होत्या, कशा होत्या, ब्लाइंड ओपनिंग होतं वगैरे, आपण ते काय त्याच्यामध्ये सिक्रेट केलं, कुठल्या फॉर्ममध्ये होतं कॉकरोचमध्ये, ते तो सुद्धा प्रश्न तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारला जाईल. तर म्हणायचं नाही की ह्या ह्याच्यामध्ये कॉकरोचचं एक्झाम्पल कुठं दिले, तर झालं आहे आपला ऑलरेडी कॉकरोच. कॉकरोचमध्ये आपण काय म्हटलं आहे? एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड असं म्हटलेलं आहे. त्यामुळं दोन्ही सगळ्या लेसनचं कनेक्शन करता यायला पाहिजे, मी नेहमी सांगते तुम्हाला. तर मल्फिजियन ट्युब्युल्स आर एक्सक्रेटरी ऑर्गन्स ऑफ इन्सेक्ट्स इन्क्लुडिंग कॉकरोच. दे ऑल्सो हेल्प्स टू रिमूव्ह नायट्रोजनस वेस्ट अँड मेंटेन्स ऑस्मोरेग्युलेशन. आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघा, सम स्पेशल ग्लँड्स कुठल्या असणार बघा? अँटिनल ग्लँड्स ऑर ग्लीन ग्लँड्स परफॉर्म एक्सक्रेटरी फंक्शन्स इन क्रुस्टेसियन्स लाईक प्रॉन्स, क्रॅब्स. हे वेगळं आहे. आता बघा, क्रुस्टेसियन्स म्हणजे काय असणार आहे बघा? ॲक्वॅटिक आर्थ्रोपोड्स आर कॉल्ड ॲज अ क्रुस्टेसियन्स. आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम आपण बघितलं आहे. आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम. आपले फेमस आर्थ्रोपोड्स कुठल्या कुठले आहेत आपल्या आवडीचे? कॉकरोच असेल, बटरफ्लाय असेल, स्पायडर असेल. पण आर्थ्रोपोड्समध्ये आपण एक्झाम्पल्स बघितलेले की दोज विच आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आर्थ्रोपोड्स, असं पण आपण एक पॉईंट बघितला होता. तर ते कुठले होते? प्रॉन्स, क्रॅब्स होते. मग प्रॉन्स अँड क्रॅब्स आर ॲक्वॅटिक, ते पाण्यामधले आहेत. अँड दीज ऑल आर टेरिस्टेरियल, हे जमिनीवरचे आहेत. मग ॲक्वॅटिक
आर्थ्रोपोडाज आर कॉल्ड ॲज अ क्रुस्टेसियन्स. क्लिअर झाला? क्रुस्टेसियन्स म्हणजे कोण? ॲक्वॅटिक आर्थ्रोपोड्स. बरोबर, ठीक आहे. मग पाण्यामधलं एक्सक्रिशन आणि जमिनीवरचं एक्सक्रिशन फरक असणार आहे. म्हणजे पाण्यामधले ॲनिमल्स एक्सक्रिशन वेगळ्या गोष्टी थ्रू करणार आहेत आणि जमिनीवरचे करणार आहेत. आता पाण्यामधले काय नाकाने एक्सक्रीट करू शकत नाहीत, सॉरी नाकाने नाही, किडनीने एक्सक्रीट करू शकत नाही आहेत, कारण त्यांच्यामध्ये तेवढ्या ऑर्गन्स वेल डेव्हलप्ड झालेले नसतात. त्यामुळं एक्सक्रिटरी फंक्शन इन क्रुस्टेसियन्स म्हणजे इन क्रुस्टेसियन्स इन ॲक्वॅटिक आर्थ्रोपोड्स एक्सक्रिटरी ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज अँटिनल ग्लँड्स ऑर ग्रीन ग्लँड्स. समजते? म्हणजे ॲक्वॅटिक आर्थ्रोपोडमध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन कुठला असणार आहे? ग्रीन ग्लँड्स असणार आहेत. तिथं काय असणार आहेत? ग्रीन ग्लँड्स. आता दोन गोष्टी आहेत, फ्लेम सेल्स आणि ग्रीन ग्लँड्स. याच्यामध्ये जम्बलिंग करून घ्यायचं नाही, म्हणजे मुद्दाम असे प्रश्न विचारले जातील. फ्लेम सेल्स कुठं असणार आहेत? प्लॅटिहेलिमंथिसमध्ये एक्सक्रिशनसाठी. आणि ग्रीन ग्लँड्स कुठं असणार आहेत? मग तिथं ॲक्वॅटिक आर्थ्रोपोडामध्ये असं आपण त्यांनी विचारतील, स्टार्ट करतील किंवा ऑप्शनमध्ये देतील, किंवा इन क्रुस्टेसियन्स डॅश इज द एक्सक्रिटरी ऑर्गन असं पण ते देऊ शकतात. कळते मी काय सांगते? झालं क्लिअर? ठीक आहे. म्हणजे ॲक्वॅटिक आर्थ्रोपोडामध्ये ग्रीन ग्लँड्स असणार आहेत, प्लॅटिहेलिमंथिसमध्ये फ्लेम सेल्स असणार आहेत. ॲनिलिड्समध्ये काय असणार आहेत? डेव्हलप्ड प्रोटोनेफ्रेडिया असणार आहेत अस्मोरेग्युलेशनचे. आणि नेफ्रिडिया कुठं असणार आहेत? अर्थवर्ममध्ये असणार आहेत. आणि मॉल्फिजन ट्युब्युल्स कुठे असतील? कॉक्रोच असेल. ओके, ठीक आहे. आता हे तुम्हाला कळालेलं आहे. म्हणजे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स कुठले आहेत आणि इनव्हर्टिब्रेट्स आणि व्हर्टिब्रेट्समध्ये आपण एक्सक्रिशन कशाच्या थ्रू करणार आहे, कुठल्या कुठल्या ऑर्गनच्या थ्रू करणार आहे. आणि इन मॅमल्स कोण असणार आहे? आपण त्याला मॉल्फिजन ट्युब्युल म्हणू शकतो, नेफ्रॉन म्हणू शकतो, किंवा आपण किडनी म्हणू शकतो. बघा, नेफ्रेडिया, डेव्हलप्ड नेफ्रेडिया, प्रोटोनेफ्रेडिया, डेव्हलप्ड प्रोटोनेफ्रेडिया, नेफ्रेडिया, मॉल्फिजियन बॉडी अँड नेफ्रॉन, आणि एक एक्स्ट्रा ग्रीन ग्लँड्स किंवा अँटिनल ग्लँड्स. हे 6 गोष्टी आहेत. एवढे 6 ऑर्गन्स आहेत ह्या जगामध्ये. सगळ्या प्राण्यांच्यामध्ये मिळून 6 हे ऑर्गन्स आहेत की ज्याच्या थ्रू वेगवेगळे प्राणी एक्सक्रीट करणार आहेत. मॅमल्समध्ये काय आहे? किडनी आहे. किडनी म्हणजे किडनीच्या पण आणि मायक्रो आपलं एक्झाम्पल काय असेल? नेफ्रॉन. नेफ्रॉनच्या पेक्षा मायक्रो आपलं एक्झाम्पल काय असेल? मॉल्फिजन ट्युब्युल्स. म्हणजे मॉल्फिजन बॉडीपासून नेफ्रॉन्स तयार झालेले आहेत आणि नेफ्रॉनपासून किडनी तयार झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ते डिटेलमध्ये बघायचं आहे, पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा, बेस्ड ऑन टाईप ऑफ एक्सक्रिशन ॲनिमल्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. 3 टाईपमध्ये ॲनिमल्स क्लासिफाईड केलेले आहे जगामध्ये. ह्या बेस्ड ऑन टाईप्स ऑफ एक्सक्रिशन, कुठल्या टाईपचं एक्सक्रिशन आहे त्याच्यावरून 3 प्रकारचे ॲनिमल्स आपण ब्रॉडली त्यांनी काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन केलेलं आहे. अमोनोटिलिझम, युरिओटिलिझम अँड युरिकोटिलिझम, हे 3 प्रकार आहेत. आता इथं अमोनोटिलिझम दिसतं. आता लिहायला मला बोर्ड नाही आहे त्यामुळं लिहिलेलं आहे मी. अमोनोटिलिझम, युरिओटिलिझम अँड युरिकोटिलिझम हे 3 प्रकारचे आहेत. असं साधं आहे, तिघांना एकाच पॅटर्नमध्ये आपल्याला बसवायचं आहे. मी सांगते तसं करायचं आहे. पहिला अमोनोटिलिझम म्हणजे काय? तर बघा, इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ अमोनिया इज कॉल्ड ॲज अ अमोनोटिलिझम. साधा आहे. इलिमिनेशन ऑफ, बाहेर टाकणे, इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ अमोनिया इज कॉल्ड ॲज अ अमोनोटिलिझम. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ अमोनोटिलिझम and the organisms or animals are called as amonotelic animals. असेल डॅश इज द अमोनोटिलिक ॲनिमल. आणि बोर्डला काय विचारतील? व्हॉट इज अमोनोटिलिझम किंवा राईट अ नोट ऑन अमोनोटिलिझम. अजून याच्यावरती नीटचे भरपूर प्रश्न येऊ शकतात, सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. पहिलं तसं युरिओटिलिझममध्ये काय सांगणार? इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ युरिया. युरिकोटिलिझममध्ये काय सांगणार? Elimination of nitrogenous waste products in the form of uric acid. Wait. लिंबू सरबत आणि पण ते कॉफीवर जाऊया नंतर लिंबू सरबत. ओके, सॉरी.
युरिक युटिलिझममध्ये पण आपण असंच म्हणणार आहे, इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड. ठीक आहे, असं बसवायचं आहे. अजून आज पुढं बघूया आपण. तर फर्स्ट अमोनोटिलिझम, elimination of nitrogenous waste products in the form of ammonia called as अमोनोटिलिझम, and organisms are known as अमोनोटिलिक organisms or animals. बरोबर, ठीक आहे. तर अमोनिया इन द फॉर्म ऑफ अमोनिया, अमोनिया कुठं तयार होतं आपल्या बॉडीमध्ये, आठवतंय का? तुम्ही आता समोर असायला पाहिजे होतं माझ्या. ठीक आहे, अमोनिया कुठं तयार होणार आहे? लिव्हरमध्ये तयार होणार आहे. आपण लिव्हरचं फंक्शनमध्ये बघितले की एक फंक्शन लिव्हरचं आपण बघितलं होतं की डिअमायनेशन ऑफ अमायनो ॲसिड टेक्स प्लेस इन टू द लिव्हर. त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं, त्यावेळेला त्यांनी तिथं क्लिअर केलं नाही. तिथं फक्त एवढंच होतं की डिअमायनेशन ऑफ अमायनो ॲसिड्स टेक्स प्लेस इन टू द लिव्हर. एक फंक्शन होतं लिव्हरचं. म्हणजे काय, तर डिअमायनेशन ऑफ अमायनो ॲसिड्स म्हणजे काय होतं आपल्याला, आपण त्यावेळी बघितलं होतं की ब्रेकडाऊन ऑफ अमायनो ॲसिड्स. बरोबर, मग ब्रेकडाऊन ऑफ अमायनो ॲसिड्स झाल्यानंतर काय तयार होतं, तर तो अमोनिया तयार होतो. कळालं? अमोनिया कसा तयार झाला आपल्या बॉडीमध्ये, जो बाहेर टाकणार आहे आपण तो, आणि कुठं तयार झाला हे लक्षात ठेवायचं आहे नीटसाठी. म्हणजे अमोनिया फॉर्मेशन टेक्स प्लेस इन टू आवर लिव्हर बाय द प्रोसेस ऑफ डिअमायनेशन ऑफ अमायनो ॲसिड्स फ्रॉम डॅश सबस्टन्स अमोनिया इज फॉर्म्ड फ्रॉम अमायनो ॲसिड्स. पहिला प्रश्न. किंवा विथ द हेल्प ऑफ डॅश प्रोसेस अमोनिया इज फॉर्म्ड, डिअमायनेशन. दुसरा प्रश्न. तिसरा, अमोनिया टेक्स प्लेस म्हणजे इन आवर बॉडी डॅश अमोनिया टेक्स प्लेस इन लिव्हर. अमोनिया कुठं तयार होतं, कसा तयार होतं, कुठल्या प्रोसेसने तयार होतं. समजलं? लक्षात ठेवायचं. ओके, अशा पद्धतीनं हा अमोनिया आपण एक्सक्रीट करणार आहे किडनीच्या थ्रू. तो लिव्हरमध्ये तयार होतो, डिअमायनेशनच्या क्रियेत तयार होतो आणि अमायनो ॲसिडपासून तो तयार होतो. एक्स्ट्रा अमायनो ॲसिड म्हणजे अमायनो ॲसिड कणापासून तयार झालेले आहेत, प्रोटीनपासून. म्हणजे आपण खाल्लेलं प्रोटीन आहे ते एक्स्ट्रा झालं, त्याचं ब्रेकडाऊन होणार, अमायनो ॲसिड तयार होतील. ते अमायनो ॲसिड लिव्हरमध्ये जातील, लिव्हरमध्ये त्याचं डिअमायनेशन होईल. डिअमायनेशन झाल्यानंतर त्याचा अमोनिया फॉर्म होईल आणि अमोनिया तो आपल्या ब्लडमध्ये येईल, ब्लडमधून किडनीमध्ये जाईल आणि किडनीमधून तो बाहेर जाईल. कुणामध्ये होतं हे मी सांगते. ठीक आहे, मग हा तयार झालेला अमोनिया आहे ना, अमोनियाला वेस्ट का म्हणले, का टाकायचा अमोनिया? बिकॉज अमोनिया इज व्हेरी हार्मफुल, इट इज व्हेरी टॉक्सिक अँड इट इज व्हेरी हार्मफुल टू आवर बॉडी अँड इट डॅमेजेस आवर बॉडी ऑर्गन्स. अमोनिया का बाहेर टाकायचा? कारण तो हार्मफुल आहे, तो टॉक्सिक आहे आणि तो आपल्या बॉडी ऑर्गनना डॅमेज करू शकतो. का डॅमेज करू शकतो? का असणार आहे तो डॅमेज? बिकॉज इट इन्क्रीजेस द pH ऑफ आवर बॉडी. अमोनिया इन्क्रीजेस द pH ऑफ, म्हणजे अमोनिया म्हणजे विष आहे का? असं काय नाही. टॉक्सिक आहे म्हणजे विष आहे का? नाही. तर तो काय होणार आहे, तर अमोनिया इन्क्रीजेस आवर pH ऑफ बॉडी. आपल्या बॉडीचं pH तो इन्क्रीज करणार आहे अँड विच डिस्टर्ब्स ऑल फंक्शन्स ऑफ आवर एन्झाईम्स. म्हणजे अमोनिया का तयार झाला की काय होईल, तर बॉडीचं pH इन्क्रीज होईल आणि बॉडीचं pH इन्क्रीज झालं की एन्झाईम काही आपले काम करणार नाहीत. आणि आपल्याला आपण एन्झाईमचं काम बघितले. एन्झाईम आपले सगळे मेटाबॉलिक रिॲक्शन्स आपल्या कंट्रोल करणार आहे. तर एन्झाईम काम केलं नाही तर आपलं कुठलंही काम आपण करणार नाही, आपले ATPs फॉर्म होणार नाहीत. सो असा प्रश्न बोर्डला विचारतात की वाय अमोनिया इज द टॉक्सिक. का अमोनियाला टॉक्सिक म्हणलेलं आहे? बिकॉज इट इन्क्रीजेस आवर बॉडी pH and increase the body pH damages the functions of an enzyme. कळते? ओके, ठीक आहे. आता पुढं, तर अमोनिया रिक्वायर्स मोर अमाऊंट ऑफ वॉटर फॉर इज डायल्युशन और फॉर इज इलिमिनेशन. पहिली गोष्ट, अमोनियाला काय लागते? जास्त पाणी लागते बाहेर टाकण्याला. अमोनिया जर बाहेर टाकायचा असेल तर आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आहे. ओके, तो पाण्यामध्ये डायल्यूट होईल आणि मग तो बाहेर टाकला जाईल, पण ते पाणी जास्त लागणार आहे. म्हणजे किती लागणार आहे बघा, कसं सांगितलं त्यांनी, तर फॉर 1 ग्रॅम ऑफ अमोनिया 300 to 500 ml वॉटर इज रिक्वायर्ड. फॉर इलिमिनेशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ अमोनिया 300 to 500 ml वॉटर इज रिक्वायर्ड. एका अमोनियाचं 1 ग्रॅम अमोनियाचं इलिमिनेशनला आपल्याला किती पाणी लागणार आहे? 300 ते 500 ml पाणी लागणार आहे. कळते का? मग काय असेल, म्हणून त्यांनी काय सांगितलं, सो मेनली अमोनोटिलिक ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्स.
मग अमोनोटिलिक ॲनिमल्स, अमोनोटिलिझम हे मेनली कुणामध्ये होणार आहे तर ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्समध्ये होणार आहे, म्हणजे आपल्यामध्ये होणार नाही. कारण बघा आपल्यामध्ये समजा 2 ग्रॅम 3 ग्रॅम अमोनियाचा तयार झाला, 3 ग्रॅम अमोनिया तयार झाला आपल्याला, तर आपल्याला 1.5 लिटर पाणी लागेल एका वेळेला. मग तेवढ्या एका वेळी आपण युरिन पास करू शकतो का? नाही करू शकत. आपली टोटल 1000 ml दिवसभरातनं युरिन आपण करत असेल आपण, किंवा 500 ml म्हणजे अर्धा लिटर ते 1 लिटर आपण युरिन पास आउट करतो आपण. मग त्यामुळं आपल्यामधून ही अमोनिया बाहेर जाऊ शकत नाही. ते आपण बघूया आपल्यामध्ये आपण कुठले टिलिक आहे ते. मग अमोनोटिलिक ऑर्गॅनिझम्स कुठले असणार आहेत तर एक्झाम्पल्स कुठले असणार आहेत तर बोनी फिशेस, ॲक्वॅटिक लार्वा अँड प्रोटोझोन्स. समजते? आणि त्यांचं एक्सक्रीशन कशाचे होणार आहे? थ्रू स्किन गिल्स होणार आहे. त्यांचे जे गिल्स आहेत स्किनच्या थ्रू होणार आहे, किडनी वगैरे नाही आहे त्यांना. आता एक्झाम्पलमध्ये बघा लक्ष द्यायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बोनी फिश आहे, कारण 2 फिश आपण बघितलेले आहेत. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ फिशेस, कार्टिलेजिनस फिशेस आणि बोनी फिशेस. आणि आपल्याला काय वाटतं फिश आहे म्हटल्यानंतर सगळ्यामध्ये समान असेल, पण बोनी फिशेस आर अमोनोटिलिक अँड कार्टिलेजिनस फिशेस आर युरिओटिलिक आहेत. त्यामुळं मुद्दाम असे प्रश्न विचारले जातात. मग अमोनोटिलिक कोण असणार आहे? बोनी फिश. आता ॲक्वॅटिक लार्वा म्हणल्याने कंसात मी ॲम्फिबियन्स लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ॲम्फिबिया, एक्झाम्पल फ्रॉग. 2 त्याचे मॉर्फॉलॉजी आहेत. ज्यावेळेला तो छोटा असतो तेव्हा तो माशासारखा असतो आणि मोठा झालेला तुमच्यासारखा बेडकासारखा असतो, बेडूक. बरोबर आहे ना? 2 मॉर्फॉलॉजी आहेत त्यांच्यामध्ये. मग ज्यावेळेला तो छोटा असतो त्यावेळेला तो अमोनोटिलिक असणार आहे आणि ज्यावेळेला मोठा झालेला असतो तो युरिओटिलिक झालेला असतो. लक्षात येते? मग आणि ॲक्वॅटिक लार्वा ऑफ ॲम्फिबियाला आपण काय म्हणले? टॅडपोल म्हणलेलं आहे. मग तुम्हाला असं विचारते की इन टॅडपोल डॅश टेक्स प्लेस, तर इन टॅडपोल अमोनोटिलिझम टेक्स प्लेस असणार आहे. मग टॅडपोल हा फ्रॉगचा प्रकार आहे. फ्रॉगमध्ये युरिओटिलिझम होतं आहे म्हणून तिथं खाली युरिओटिलिझम पण असू शकते. कळतं का तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे? एक्झाम्पल्स पहिल्यांदा व्यवस्थित किती लिटर पाणी लागणार आहे आणि एक्झाम्पल एवढं लक्षात ठेवा सगळ्याचंच. मग बस मोर दॅन सफिशियंट आहे हे सगळं तुम्हाला. ठीक आहे, एक्झाम्पल्स लक्षात आली? बोनी फिश, ॲक्वॅटिक लार्वा अँड प्रोटोझोन्स. ओके, नेक्स्ट जे असणार आहे ते युरिओटिलिझम. द इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ युरिया इज कॉल्ड ॲज अ युरिओटिलिझम. आता मी तो पॅटर्न सांगितलेला आहे, बरोबर. देन युरिया इज लेस टॉक्सिक दॅन अमोनिया. अमोनियापेक्षा थोडासा लेस टॉक्सिक असणार आहे. अँड फॉर elimination of 1 gram of urea requires 500 ml of water. 1 ग्रॅम युरिया इलिमिनेट करायला आपल्याला 50 ml वॉटर आपल्याला लागणार आहे, 50 ml वॉटर लागणार आहे. मी काय सांगितले? डेफिनेशन, किती ml पाणी लागणार आहे आणि एक्झाम्पल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. युरिओटिलिझम कुणाला म्हणलेलं आहे? इलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स इन द फॉर्म ऑफ युरिया इज कॉल्ड ॲज अ युरिओटिलिझम and urea is a less toxic. Okay, then it requires less water for soluble, म्हणजे eliminationसाठी. So it requires less water for elimination. It is soluble for it is suitable for animals to conserve water. म्हणजे काय सुटेबल काय आहे? कारण ह्या युरिओटिलिझममुळे काय होणार आहे? वॉटरचं कन्झर्वेशन होणार आहे. समजा म्हणजे 50 ml मध्ये हे बाहेर टाकलं जातं आपल्याला, त्यामुळे काय झालं आपल्या बॉडीमध्ये वॉटर आपण सेव्ह करू शकतो. इट टेक्स प्लेस इन कॉमनली इट इज टेक्स प्लेस इन टेरिस्टेरियल ॲनिमल्स. म्हणजे मोस्टली हे युरिओटिलिझम कुठं असणार आहे? टेरिस्टेरियल ॲनिमल्समध्ये असणार. म्हणजे कोण? जे ऑर्गॅनिझम्स हे जमिनीवर राहतात ते, माहिती आहे ना? ॲक्वॅटिक, टेरिस्टेरियल, रेप्टाईल्स, आर्बोरियल, एरियल म्हणलो तर आता क्रुस्टेसियन्स कळते असं. ओके, फॉर 1 ग्रॅम ऑफ युरिया रिक्वायर्स 50 ml ऑफ वॉटर. आणि एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा? मेनली मॅमल्स. आपण युरिओटिलिझम आहे, आपल्यामध्ये युरिया बाहेर टाकला जातो आणि आपल्यामध्ये वॉटर साठवलं जातं. ओके, देन नेक्स्ट आहे कार्टिलेज फिश आहे. कार्टिफिश लिहिलं आहे, कार्टिफिश, ते कार्टिलेजनस फिशेस आहेत. देन ॲक्वॅटिक रेप्टाईल्स आहेत आणि अडल्ट ॲम्फिबियन्स म्हणले. मग अडल्ट ॲम्फिबियन्स म्हणजे कोण आला आपला? तुम्ही, फ्रॉग. ठीक आहे, मॅमल्स, कार्टिलेजनस फिशेस आणि अडल्ट ॲम्फिबियन्स आलं, कळालं. आता ॲक्वॅटिक रेप्टाईल्स आता इथं आलं बघा. ॲक्वॅटिक रेप्टाईल्स म्हणजे आता रेप्टाईल्स म्हणजे आपण काय कोण बघितलं एक्झाम्पल्स रेप्टाईल्सची? क्रोकोडाईल, स्नेक असं किंवा लिझार्ट वगैरे बघितले.
पण काही आता क्रोकोडाईल पाण्यातला आहे आणि लिझार्ड आहे जमिनीवरचा आहे. जसं अमोनिया आणि युरियामध्ये काय बघितलं आपण, फ्रॉगचं टॅडपोल अमोनोटिलिक आहे आणि फ्रॉगचा ॲडल्ट आहे तो युरिओटिलिक आहे. तसं काही ॲक्वॅटिक रेप्टाइल्स हे युरिओटिलिझम आहेत आणि काही रेप्टाइल्स हे पुढचा युरिकोटिलिझममध्ये. ठीक आहे. हां, मॅमल्स, कार्टिलेजिनस फिशेस, ॲक्वॅटिक रेप्टाइल्स अँड ॲडल्ट ॲम्फिबियन्स. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. एक्झाम्पलवरून विचारलं जातं किती ml वॉटर टाकलं जातं ते विचारलं जातं बस. आता बघा, दे कन्व्हर्ट्स अमोनिया इंटू, आता अमोनिया कसा तयार झाला आपण बघितलं, लिव्हरमध्ये झाला, कुणापासून झालं ते बघितलं. मग युरिया कसा तयार होतो आता आपण हे बघणार आहे. तर युरियासुद्धा काय होणार आहे बघा, युरिया हे ऑर्गॅनिझम्स आहेत. हे आता समजा मी म्हटलं तर मॅमल्स आहे, आपण आता युरिओटिलिझम आहे. आपण आपला एक्झाम्पल घ्या. आपण काय करतो, आपल्यामध्ये तयार झालेलं, आपल्यामध्ये अमोनिया तयार होतो आपण बघितलेलं आहे. तर आपलं अमोनिया तयार झाल्यानंतर आपलं बॉडी, आपली लिव्हर काय करते, these animals, ureotylic animals काय करणार आहेत, these ureotylic animals converts ammonia into urea in liver by using ornithine cycle. By using ornithine cycle. Wait. कुठे बघ बाबा, मी व्हिडिओ हे करायला लागले. कुठे तिथं बाहेर अडकवून बघ. आता ही ऑर्निथाईन सायकल हे ह्याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. बघा, आपल्यामध्ये काय होतं आहे, अमोनिया लिव्हरमध्ये अमोनिया तयार होतो आणि त्या अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, युरियामध्ये होणार आहे. बाय विच सायकल, ऑर्निथाईन सायकल. लक्षात ठेवायचं आहे, अमोनिया कन्व्हर्ट्स इंटू युरिया बाय ऑर्निथाईन सायकल इन लिव्हर. मगाशी सांगितलं त्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. कुठे होतं, बाय कुठल्या सायकलनी होतो, कुणामध्ये होतो, असं पण विचारलं जाईल. इन फ्रॉग किंवा ॲम्फिबियनचं दुसरं एखादं एक्झाम्पल असेल. इन फ्रॉग अमोनिया कन्व्हर्ट्स बाय डॅश सायकल. इन फ्रॉग अमोनिया कन्व्हर्ट्स इंटू युरिया बाय डॅश सायकल. डॅश सायकल म्हणजे कुठली सायकल झाली, ऑर्निथाईन सायकल झाली. लक्षात येतं, ठीक आहे. पुढे, इट रिक्वायर्स 3 ATP मॉलिक्युल्स. म्हणजे फॉर्मेशन ऑफ 1 ग्रॅम युरिया रिक्वायर्स 3 ATP मॉलिक्युल्स. म्हणजे 1 ग्रॅम युरिया 1 युरिया मॉलिक्यूल, 1 युरिया मॉलिक्यूल फॉर्म्युलाला आपल्याला किती ATPs लागणार आहेत, 3. ATP बद्दल बघितलेलं आहे, त्याच्याबद्दल आता न बोललेलं बरं. तर 1 युरियाचा मॉलिक्यूल तयार व्हायला आपल्याला किती ATP लागणार आहेत, 3. हे जरासं नीटच्या पोराने, आणि ते ग्रीन ग्लँड्स वगैरे मगाशी सांगितले नीटसाठीच आहे बरं काय. मी दोन्ही एकत्र करून नोट्स काढलेल्या आहेत, CETच्या पुस्तकातल्या आणि नीटच्या पुस्तकातल्या. नीटवाल्यांना हे खूप आहे, तुम्हाला त्या बुकमध्ये खूप शॉर्टमध्ये आहे, पण तुम्ही हेच व्यवस्थित करा. ठीक आहे. 3 ATP मॉलिक्युल्स रिक्वायर्स फॉर 1 युरिया मॉलिक्यूल. ठीक आहे. आता एक ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा बघा, मॅमल्समध्ये होते आपण हे बघितलेले, ओके ठीक आहे मॅमल्समध्ये. बट शार्क इज अ मॅमल अँड इट इज ॲक्वॅटिक. शार्क मॅमल आहे पण तो ॲक्वॅटिक आहे. आपलं सराउंडिंग वेगळं आहे, शार्कचं सराउंडिंग वेगळं आहे, बरोबर. आपण असं राहतो किंवा पाणी पितो ते वेगळं आहे आणि शार्क पाणी पितो ते वेगळं आहे, बरोबर. खारं पाणी आहे. मग शार्कबद्दल काय बघा, शार्क रिटेन्स मोर युरिया इन देअर ब्लड टू मेक आयसोटोनिक फॉर सराउंडिंग मराईन वॉटर. इट प्रिव्हेंट्स लॉस ऑफ वॉटर. शार्क काय करणार आहे, आपल्या बॉडीमध्ये युरिया आहे तो साठवून ठेवणार आहे आणि ठराविक प्रमाणात ते लेवलमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं की तो बाहेर टाकणार आहे. का तर आयसोटोनिक फॉर्म आपल्या ब्लडचा ठेवणार आहे. 3 फॉर्म आहेत, माहिती असतील, हायपोटोनिक, हायपरटोनिक आणि आयसोटोनिक. हायपोटोनिक तुम्हाला माहिती आहे, हायपो म्हणजे खाली, हायपो म्हणजे वर. हायपर आपण हायपोर लगेच कळते. हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे खाली झालं, आणि आयसो म्हणजे बरोबर मध्ये. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ते हायपरटोनिक, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे ते हायपोटोनिक. आणि आयसोटोनिक म्हणजे सेम, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, ओके. म्हणजे शार्कच्या ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन समान ठेवायला बाहेरच्या सराउंडिंगशी शार्क काय करणार आहे, युरिया रिटेन करणार आहे, साठवून ठेवणार आहे आणि मग तो टाकणार आहे. कळालं, ओके. ऑर्निथाईन सायकल, युरिया इज फॉर्म्ड बाय ऑर्निथाईन सायकल इन लिव्हर. ठीक आहे. आणि एक्झाम्पल्स,
देन लास्ट वन युरोटिलिक ॲनिमल्स किंवा युरिओटिलिझम. फिनॉमिनॉनला काय लिझम आणि ॲनिमल्सला लिक ॲनिमल्स. युरिओटिलिक, अमोनोटिलिक, युरिकोटिलिक. आणि फिनॉमिनॉन काय असणार आहेत? अमोनोटिलिझम, युरिओटिलिझम, युरिकोटिलिझम. कळते ना? Elimination of nitrogenous waste in the form of uric acid is called as a uricotilism. Elimination of nitrogenous waste products in the form of uric acid is called as a uricotilism. कळते? नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स हे युरिक ॲसिडच्या थ्रू बाहेर टाकणे ह्या फिनॉमिनॉनला आपण काय म्हणणार आहे? युरिकोटिलिझम. आता ते पॅटर्न समान तुम्ही बसवायचा आहे. युरिक ॲसिड ऑल्सो लेस टॉक्सिक. युरिक ॲसिडसुद्धा लेस टॉक्सिक असणार आहे. इट कॅन रिटेन इन बॉडी फॉर सम टाईम. आपल्या बॉडी म्हणजे त्या बॉडीमध्ये ते खूप वेळपर्यंत साठवून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं. बरोबर. आता बघा, फॉर इलिमिनेशन ऑफ 1 ग्रॅम युरिक ॲसिड रिक्वायर्स 5 to 10 ml ऑफ वॉटर. 1 ग्रॅम युरिक ॲसिड बाहेर टाकायला किती लागणार आहे? 5 ते 10 ml वॉटर टाकणार आहे. आता वॉटर तर वॉटरचं लक्षात ठेवायचं आहे. अमोनियोटिलिझममध्ये किती लागणार आहे? 300 to 500 ml. युरिओटिलिझममध्ये किती लागणार आहे? 50 ml वॉटर. आणि युरिकोटिलिझममध्ये किती लागणार आहे? 5 to 10 ml ऑफ वॉटर. म्हणजे खूप कमी पाणी लागणार आहे म्हणजे युरिक ॲसिड बाहेर टाकायला. बरोबर. आता बघा, आता बघितलं पहिल्यांदा अमोनिया फॉर्म होणार आहे. तो अमोनिया फॉर्म झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन युरियामध्ये होईल आणि काही ॲनिमल्समध्ये त्याचं कन्व्हर्जन युरिक ॲसिडमध्ये होणार आहे. ठीक आहे. तर मग ते ॲनिमल्स काय करणार आहेत? दोज युरिकोटिलिक ॲनिमल्स कन्व्हर्ट्स अमोनिया इंटू युरिक ॲसिड बाय आयनोसायनिक ॲसिड पाथवे इन लिव्हर. बघा, समजते? म्हणजे कुठला ॲनिमल कसा आहे त्याचं. तर मॅमल्समध्ये काय होणार? अमोनिया कन्व्हर्ट्स इंटू युरिया बाय ऑर्निथाइन सायकल. मग युरिक ॲसिड युरिया फॉर्म होण्यासाठी कुठली सायकल आहे? ऑर्निथाइन सायकल. आणि युरिक ॲसिड फॉर्म होण्यासाठी कुठला पाथवे आहे? आयनोसायनिक ॲसिड पाथवे. तुम्ही आयनोसायनिक सायकल म्हणून लक्षात ठेवला तरी चालते. ऑर्निथाइन आयनोसायनिक असं लक्षात ठेवला तरीसुद्धा चालते. ठीक आहे. म्हणजे आता हे जे एक्झाम्पल्स कोण आहेत युरियोटिलिक ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. तर बर्ड्स असतील, सम रेप्टाइल्स असतील, लँड सेल्स आहेत. बरोबर. का असणार आहेत? कारण दे नीड कन्झर्वेशन ऑफ वॉटर. त्यांना वॉटर साठवून ठेवण्याची गरज आहे. मग समजा बर्ड्स, आता आपण बर्ड्स एवजमध्ये आपण बघितले की युरिनरी ब्लडर इज ॲब्सेंट म्हटले. युरिनरी ब्लडरच ॲब्सेंट आहे तर युरिन पास आउट होणारच नाही. मग काय होईल? तर हे युरिक ॲसिड इज इन द फॉर्म ऑफ पेस्ट. युरिक ॲसिड कुठल्या फॉर्ममध्ये असते? पेस्ट. ती पेस्ट पडली असेल बऱ्याच जणांच्या अंगावर, कावळ्याची, चिमणीची. बरोबर आहे का? हां. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना खूप कमी वॉटर, आपण बघितलेलंच आहे ऑलरेडी की युरिनरी ब्लडर इज ॲब्सेंट म्हटलेलं आहे. मग ते एक्सक्रीशन जे होणार आहे ते पेस्टच्या फॉर्ममध्ये होणार आहे, बाहेर टाकलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना कमी पाणी लागते. आपण त्याचा अनुभव घेतला आहे असाल. मी तर काय घेतला नाही, तुम्ही घेतला असणार 100%. तर इन बर्ड्स ऑर इन युरिकोटिलिक ऑर्गॅनिझम्स अमोनिया कन्व्हर्ट्स इंटू युरिक ॲसिड बाय आयनोसायनिक ॲसिड पाथवे. कळालं? हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठं तयार होणार आहे? तर लिव्हरमध्येच. कुठल्या पाथवेनं? युरिया कुठल्या पाथवेनं? ऑर्निथाइन सायकलनं. आणि युरिक ॲसिड कुठल्या सायकलनं तयार होणार आहे? आयनोसायनिक ॲसिड सायकल म्हणून लक्षात ठेवला तरी चालेल. कळालं? 3 प्रकारचे ॲनिमल्स आहेत. अमोनोटिलिझम, युरिओटिलिझम आहे, युरिकोटिलिझम. ओके. हा झाला आपला इंट्रोडक्शनचा पार्ट. आता उद्या आपण काय करणार आहे? मॅमल्समध्ये बघणार आहे एक्सक्रीशन. मग मॅमल्स एक्सक्रीशन कशाच्या थ्रू होणार आहे? तर एक्सक्रीटरी सिस्टीमच्या थ्रू होणार आहे. तर उद्या आपण एक्सक्रीटरी सिस्टीम इन ह्युमन बीइंगमधलं आपण सुरू करणार आहे. हे जेवढंच आहे ते व्यवस्थित दिसतंय तुम्हाला. तुम्ही तुमचे स्वतः लिहून काढा, वाचा, पुस्तकातलं वाचा. MCQचं पुस्तक असेल तर त्याच्यामधले क्वेश्चन सॉल्व करा. ओके. बाय. टेक केअर.